नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस फार स्पेशल आहे. कारण आज आहे माझा वाढदिवस. गेली 2 वर्ष मी काही माझा वाढदिवस सेलिब्रेट केलेला नाही आहे. परंतु ह्या वर्षी मात्र असं झालं आहे, की बरीच जणं माझ्या मागे लागलेली आहेत. म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा आमचे फॅमिली रिलेशन ज्यांच्याबरोबर आहेत. सो ती लोकं सगळीजणं मागे लागली आहेत, की "अगं, तू ठीक आहे, आता माझे माझे बाबा एक्सपायर झाले म्हणून मी बर्थडे करत नव्हती. इच्छाच नव्हती होत. परंतु माझ्या मिस्टरांनी पण मला हेच सांगितलं. आता 4 दिवसापूर्वीच त्यांनी मला विचारलं, की "अगं, मग ह्यावर्षीचं काय करूया आपण बर्थडे? आपण कुठेतरी जाऊया." परंतु मी म्हटलं, "खरं सांगू मला खरंच कुठेही जायची इच्छा नाही आहे." आता तो म्हणाला, "हे बघ, माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट ही अचानक होत असते आणि आपल्याला त्या गोष्टीला नेहमी प्रिपेअर राहावं लागतं." तर त्यांनी स्वतःचंच उदाहरण दिलं. कारण माझ्या मिस्टरांच्या वडिलांच्या बाबतीत पण असंच झालेलं होतं. म्हणजे ज्या दिवशी माझ्या मिस्टरांचा बर्थडे असतो त्याच्या आदल्याच दिवशी त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे एक्सपायर झालेले होते. आणि तरी पण आम्ही माझ्या मिस्टरांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करतो. कोणतरी आलंय, ठीक आहे, बाहेर आहेत ते बघतील कोण आहे ते. तर येस, असं होतं की त्यांनी मला असंच सांगितलं की "बघ, माझे तर वडील एक्सपायर झाले, पण तरीसुद्धा मी मात्र माझे बर्थडे तुम्ही लोकं सगळे सेलिब्रेट करता, तर मी कधी तुम्हाला नाही म्हणतो का?" मी त्याला म्हणते, "नाही, खरं आहे, पण मला इच्छा नाही आहे." तर त्याच्यामुळे ह्यावेळेचा बर्थडे कुठे बाहेर वगैरे आम्ही करणार नाही आहोत. आणि दुसरं पण त्याला कारण असं होतं, की जे म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, म्हणजे माझे काका, तर त्यांचीसुद्धा तब्येत थोडीशी बरी नाही आहे. तर आम्ही ह्यावेळेला कुठे बाहेर वगैरे न जाता त्यांच्या घरी बर्थडे माझा सेलिब्रेट करायचा असं ठरवलेलं आहे. तर माझी जी जुनी बिल्डिंग आहे, जिथे मी अगोदर राहायची, तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जे आमचे रिलेटिव्हज आहेत, त्याच्यानंतर जी माझी फ्रेंड आहे, क्लोज फ्रेंड, सो तीसुद्धा तिथेच येणार आहे आणि तिथे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. परंतु काल रात्री मिस्टरांनी केक आणलेला होता, तर तो म्हणाला, की "चल रात्री आपण 12 वाजता केक कापूया." पण मी म्हटलं, कारण माझ्याबरोबर माझ्या सासूबाईसुद्धा राहतात, तर त्यासुद्धा झोपलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला, की नको आता एवढ्या रात्री 12 वाजता केक कापायला. तर आज सकाळी आजचा दिवस उजाडल्यानंतर म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी केक कापूया. कारण हर्षितसुद्धा आता ट्युशनला गेलेला आहे. मिस्टर थोडं त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. सो ते सुद्धा थोड्या वेळाने येतील. आणि माझ्या सासूबाईंना सांभाळण्यासाठी ज्या मावशी असतात, तर त्यासुद्धा येतात सकाळी. सो आता त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर माझ्याकडे पोळी बनवण्यासाठी सकाळी पोळ्या ज्या बनवायच्या असतात त्याच्यासाठी सुद्धा एक मावशी येतात, तर त्यासुद्धा आहेत. तर म्हटलं आपण त्यांच्याबरोबर कापूया केक. कारण मला असं वाटतं, की रिलेटिव्हज बरोबर किंवा आपण आपल्या माणसांबरोबर नेहमीच केक कापतो आणि त्यासुद्धा माझ्या घरातले आहेत आणि गेली 2 वर्ष त्यासुद्धा मावशी मला सांगत होत्या. ज्या मावशी माझ्याकडे पोळ्या बनवायला येतात, त्या बरीच वर्ष आहेत माझ्याकडे. तर त्यासुद्धा मला तेच म्हणाल्या, की "नाही गं, ठीक आहे. आता ज्या गोष्टी तुमच्या हातात होत्या, तुम्ही सर्व केलं तुमच्या वडिलांसाठी. परंतु आता ते तुमच्यावर नाहीत. पण त्यांना आवडेल का, की जर तू तुझा बर्थडे सेलिब्रेट नाही केलास तर?" तर मी म्हटलं, "नाही, माझ्या वडिलांना अजिबात आवडणार." कारण नेहमी त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं आहे. प्रत्येक वेळेला ते आम्हाला पॉझिटिव्ह वेने सगळं सांगत असतात, की आपण हे केलं पाहिजे. एखाद्यामुळे आपलं आयुष्य आपण तिथे न थांबवता आपण पुढे-पुढे गेलं पाहिजे, असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं. त्याच्यामुळे मी तयार झाली आणि आजचा जो बर्थडे आहे तो माझ्या काकूने करायचा ठरवलेला आहे, ज्या माझ्या जुन्या घरी आमच्या राहतात. तर त्या नी बऱ्याच म्हणजे त्यांनीच काय-काय अरेंजमेंट केलेली आहे आणि आजचं जेवणसुद्धा खूप छान, कारण नॉन-व्हेज असणार आहे. तर आजसुद्धा कोण-कोण येणार आहेत आणि काय-काय असणार आहे मजा पूर्ण दिवसाला, ती आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे. तर आता मात्र आम्ही जे घरातले आहोत म्हणजे माझे सासूबाई, आमच्याकडे असणाऱ्या 2 ज्या मावश्या आहेत त्या, मी, मिस्टर, कारण हर्षित तर ट्युशनला गेलेला आहे, त्याला थोडा उशीर होईल ट्युशनवरून यायला. तर आम्ही सर्वजणं केक कटिंग करणार आहोत. रात्री 12 वाजता वगैरे मी नाही म्हटलं, कारण ह्या ज्या दोन्ही मावश्या आहेत त्यासुद्धा माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे मी माझी बाकीची जी कामं आहेत ती मी खूप म्हणजे बाहेर जाऊन मी करू शकते. त्यांची मला खूप हेल्प होते. सो विचार केला, की चला आज त्यांच्याबरोबर केक कटिंग करूया. तर चला आता मी रेडी होते, कारण आत्ताच उठलोय. अजून बाहेर सगळा पसारा उचलायचा आहे. सगळेजण म्हणजे हे सुद्धा आपल्या कामाला निघून गेले आहेत. तर तुम्हाला मागे दिसत असेल, की सगळं असंच पडलेले आहेत बेडशीट्स वगैरे. तर
चला आता मी रेडी होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. मी म्हटलं रात्री करण्यापेक्षा आता सगळीजण असतील तर रात्री काय आम्हीच आमची असतो 3 जण. जास्त नाही गोड खाणं. आजच्या दिवस खा काय नाही. फार गोडच गोड खायचं. आजचा पूर्ण दिवस गोड म्हणजे जाणार. ड्रेस लावायला पाहिजे. ड्रेस म्हटलं काढून टाक. ठीक आहे चालतंय घरातलंच आहे आपलं. पण छान लागते हे नागपूर संत्र्याची बर्फी. आई नको रे, त्यांना कशाला ओळायला. नको नको पकडू नको आई. आज फोनवर फोन चालू आहे. चालतं. हात नका पकडू. नुसतं ओवाळ तिकडे बघा दादांकडे. आई हे कशाला. बर्थडे आज नाही बोलायचं. हो तरी त्या खूप करतात आमच्यासाठी. ए ताई माझ्या कुठे पाया पडते. बस बस म्हटले ना बस. इकडे पण आजचे दिवस नंतर आणि काय पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे राजश्री. हॅपी बर्थडे टू यू. सगळं खा. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. आता चिकन असू दे हरकत नाही. आज काय वाराचा दिवस आहे त्यामुळे चिकनचा वास, मच्छीचा वास, सगळे वास. नॉनव्हेज केक. थँक्यू. तर मी आता रेडी झालेली आहे आणि आज हा माझा लुक आहे. कधीपासून बरेच सारे ड्रेस घेऊन ठेवलेले होते पण तो घालण्याचा काही योग येत नव्हता. तर म्हटलं चला आज बर्थडे आहे तर त्या निमित्ताने आपण ड्रेस घालूया. तर आता आम्ही माझ्या जुन्या बिल्डिंगमध्ये चाललेली आहे माझ्या काकांच्या घरी आणि पुढचं जे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते तिकडच्या घरी. सो चला लेट्स गो. तर मी आत्ता पोचलेली आहे माझ्या जुन्या बिल्डिंगमध्ये. तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल झाडं कटिंग चालू आहेत आणि तुम्हाला दाखवते माझ्या बिल्डिंगचा कलरसुद्धा झालेला आहे. मी इकडची बिल्डिंग सोडली म्हणजे मी इकडचा स्टे सोडला आणि त्यानंतर ह्या लोकांनी इथे कलर वगैरे करून घेतलेला आहे. सो आता मी जाते काकूकडे कारण ऑलमोस्ट इथे पण झाडं तोडायची कामं चालू आहे त्यामुळे मी काय खाली आत्ता 1-2 जणं भेटलेली त्यांच्याशी गप्पा मारत उभी होती. पण म्हटलं झाडं तोडताय तर उगाच आपल्या डोक्यावरती वगैरे पडायला नको. सो आता मी चाललेली आहे काकूकडे माझ्या. तर जेवणसुद्धा आलेलं आहे आणि मी जेवणसुद्धा तुम्हाला दाखवते काय आहे ते. सो चल. हॅलो काय चाललंय. वेलकम अँड थँक्यू सो मच. काकू काय चाललंय. देवाची पूजा. सो आमचं जेवण पण आलेलं आहे तर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आयटम आहेत ते. तर माझी मैत्रीण पण आलेली आहे. हाय. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. काकू अजून पूजा नाही झाली तुमची. ठीक आहे चालतं. संडे म्हणजे उशिरा. नाही खरं आहे एकच दिवस तर तुम्हाला सुट्टी मिळते. तर चला इथे मस्तपैकी अशी काकूंनी आज इंडियन सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे. सो आमचा हर्षितला आमचे फार आवडतं आणि आज म्हणजे ऊन पडलेलं आहे. पावसाळा चालू झालेला आहे पण कोणी म्हणू शकत नाही की पावसाळ्याचे दिवस आहेत. ऊन बघा किती पडलं आहे आणि तुम्हाला समोर दिसत असेल मक्केवाला
हा बघा मका घेऊन जातोय. पण आता मकासुद्धा खायचे दिवस आहेत. खिडकीतनं दिसतो इथे मकेवाला. आमच्याकडे ऑलरेडी हे बघा झाडं वगैरे तोडतायत. अजून बरेच सारे मेंबर्स येणं बाकी आहे. तर ते आले की मग तुमची त्यांच्याबरोबर पण ओळख करून देते. आणि नंतर अजून सारी धमाल करायची आहे. केक कापायचा आहे. आणि तुम्हाला म्हटलं ना जेवणात काय काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. आज पूर्ण नॉनव्हेजचा बेत आहे. म्हणजे मालवणी आज पूर्ण जेवण आहे. हळूहळू सगळीजणं यायला सुरुवात झालेली आहे. आणि हर्षितसुद्धा आला आहे. तुम्हाला दाखवते. हर्षित किती सारं सामान वगैरे घेऊन आलेलं आहे. तू लॅपटॉपची बॅग का आणली पण? काय बघायचं होतं तुला? आणि त्याच्याच मागे माझी फ्रेंड पण थोडीशी झोपली आहे. कारण तिला जरा बरं नाही आहे त्याच्यामुळे ती झोपली आहे थोडीशी. तर काय तुझा अभ्यास आहे की का लॅपटॉपवरती? काय रे? हर्षीची सध्या 2 दिवसानंतर पुन्हा परीक्षा आहे. तर त्याच्यामुळे त्याचंसुद्धा अभ्यासासाठी तो सगळं घेऊन आलेला आहे. तर हर्षित इथे त्याच्या दादाबरोबर बसून लॅपटॉपचं काहीतरी काम चालू आहे. काय आलं इंटरनेटला रेंज नाही आहे? मोबाईलवरती आहे पण याच्यावर हा काहीतरी प्रॉब्लेम होत असेल. कनेक्ट होत नाही. तू जा ना बाबा. केस कापलेस ते आंघोळ तरी कर. जा. जातोय तो. पण इथे होता ना राउटर. हो पण तो आता आत नेला. चांगले कापलेत केस आता. आणि आमची नूतनताई आहे ती आज कपडे वाळत घालते इथे. आता एरवी ती स्टँडवरती कपडे वाळत घालते. परंतु आज बरीच लोक येणार त्यामुळे आम्ही आमचा स्टँड जो आहे काकूने आज इकडे ठेवतात तो काढला नाही आहे स्टँड. आणि त्याच्यामुळे तिथे मध्ये कपडे घालते आता. अरे जा. जातोयस ना हर्षू? बाबा गेले वरती. नंतर आत येऊन बस ना. जा आंघोळ बिंघोळ करून ये. जा आणि आंघोळ करून ये. जा पटकन आंघोळ कर आणि ये खाली. चलो बाय. तोपर्यंत येतील सगळीजण. नाही टिकलं बाबा. जोवळ वगैरे कर. अशीच नाही. आपल्या ह्या फॅमिलीचा ग्रुप बनवला है ना. आपली नाही आहे ना. है ना. एक ग्रुप बनवायला पाहिजे. छान झाला शिरा. पुरणपोळी शिरा काकू खूप छान बनवते. तुला काय पटपट बघ. हा माझं वजन वाढत चाललंय. जशी आहे तशी बरी आहे. कुठे कमी नाही करते. तुम्ही सगळेजण आलात खूप बरं वाटलं. तू फक्त बोलवत जा. हा आम्ही पार्ट्याला फक्त तयार होतो. फक्त पार्ट्या करा. आपल्याला काही कारणच हवं असतं. तीन झाल्या. कशाला राहू दे ना. तुम्ही आत नका घेत. ते कॅन्डल संपले तिकडे तेवढं. कांदा अशी भिजवायची नाही. आपण मग केक खराब होतो त्याचं काय? विचार तुला हातांचं. नाही ना ते नाही करायचं ते. मी आता पुन्हा पूजा पाया पडणार होती. तू मगाशी जोरात त्याच्या पाया पडणार होती. मी मगाशी त्यांच्या पण पाया पडणार होती. तुझ्या नाही पडणार. अरे चालेल त्यात काय नाही. अरे फू मार ना. ये आरशी जे रे तू. इकडे हे मेकअप विश झाला. आरशी दा तिला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राजश्री. हॅपी बर्थडे टू यू. बोल ना आता बार बार दर महिन्याला करत जा काय तारखेला. मी खरंच करेन. आणि दर टायमाला काही ना काही नवीन पदार्थ फक्त आपापली पोटं तयार ठेवा. हे घे ना. जाऊ शकतो. ते फोटो का फोटो. हा हे घे ना.
हेच बरं आता प्रत्येकाने थोडं थोडं. थँक्यू. हा शेवटचं अजून खूप शिल्लक काय होतं. सगळं बरोबर बरोबर सगळा. मी विचारत गेलो मागून कोण येत असेल. थँक्यू सो मच. सगळेजण आलात त्याबद्दल. बाकी सोडलेलं भाषण मी नंतर देते. थँक्यू. नवीन घेणार? अरे हो नवीन आयफोन आयफोन घर कसं पाहिजे माहिती का पहिला राज चिंचकढी बहिणीनं चिंचकढी सांगायची. हा तू चिंचकढी मी चिकन मी पुलाव. हा तुझा पुलाव ना सोलकढी. ते बोंबील भाजून आणतात. चालेल. तो बोंबील. ए ज्याला केक पाहिजे ना राजूला कसं विचारते राजू ते आमच्या केक आपण नाही की lunch नंतर स्वीट ही सोपी होती नाही हा, पाहिजे त्याला. तू दाढी नाही करते मग ते खायचं दाढी करते पांढरा अरे खिजा ठेवल ना मामाकडे एक समजत होतं काय. आपण आपल्याकडे थोडंसं जपलं पाहिजे. येस मला जेवण दाखवायचंय आमच्याकडे. आज माझ्या बर्थडेच्या दिवशी काय काय जेवण आहे. हे आहे कांदा लिंबू. इथे आहेत भाकऱ्या, तांदळाच्या भाकऱ्या. त्याच्यानंतर हे आहेत वडे आणि ह्याच्यामध्ये आहे चिकन. हे आहे सुकं चिकन. त्याच्यानंतर इथे आहे ओलं चिकन म्हणजे ग्रेव्ही आहे चिकनची मालवणी स्टाईल. इथे कोलंबीचा रस्सा आहे. हा आहे जिरा राईस आणि ह्याच्यानं हे पण हा कोलंबीचाच आहे आणि ह्याच्यामध्ये हा हे ग्रेव्ही आहे ही आणि त्याच्याबरोबर ही आहे मालवणी सोलकढी. सो एवढे सारे पदार्थ आहेत प्युअर मालवणी. आज सगळं पूर्ण मालवणी मुलीचा आज वाढदिवस असल्यामुळे सगळं जेवण हे ऑथेंटिक मालवणी आहे. सो चला आम्ही आता जेवायला बसतो. तुम्ही सुद्धा या आमच्यावर जेवायला. हे राजू मामाला दे. राजू मामाला देते. काय आहे का मला सांग त्याला काय ऐकत नाही काय रे काहीच नाही मग काय रे तू एक काम कर तुम्हाला काय आहे नीट सांग काय आहे ते मला सांगितलं ते फोन वाटतो तिथे हा तुमची बहीण माझी बायको भाची सगळंच वाढत आहे. काय आलं? म्हणून मी जाऊन माझं स्वतःच घेऊन येते. खूप वाढलंय तीन प्रकार आहेत ना बायकांची विरोधात बोलत मी अजिबात ऐकून घेत नाही. मग घरी येतच जायचं बायकांची मस्करी आज मम्मा घरी नाही येणार आहे. आज मम्मा इथेच आहे. मस्करी फक्त बायकांनीच करायची. आज मम्मा इथेच आहे. अरे तू का नाही जेवत जेवतोय. आपल्याकडे भरपूर गोष्टी मी करतोय. तर अशा पद्धतीत आजचा बर्थडे मस्त सेलिब्रेट झालेला आहे आणि आत्ता पडतोय मस्त धोधो असा पाऊस. सो चला आम्ही पण आता घरी निघालोय. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं. खूप छान असं मस्त झणझणीत एक तर पाऊस आणि त्याच्यामध्ये झणझणीत असं मालवणी जेवण जेवून झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. संध्याकाळी काही सेलिब्रेशन वगैरे नसेल कारण आज आम्ही काही असं ठेवलेलंच नाही आहे कारण आता जाऊन मस्त असं झोप काढायची आहे. तर आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, टेक केअर.